दादा नमस्कार. नमस्कार. आपला परिचय सांगा जरा. वैभव शिवाजी यादव, हं. लाडेगाव. लाडेगाव हां. तालुका. तालुका खटाव, जिल्हा सातारा. बरं. आज गाय घेऊन आला. तुमची जातीवंत गाय पण तुमची चांगली आहे. हो. बैल इथं असा आहे म्हणून तुम्हाला कुठल्या माध्यमातून समजलं काय? आमच्या म्हणजे बाजूलाच एक पैदास आपल्या बैलाची झालेली आहे बरं. आणि मी इंस्टाला आपलं आयडी त्यात बैलाचे फोटो वगैरे बघितलेला आहे. बरं, गावात तुमच्या वासरू झाले तुमच्या गावात ह्याच बैलाचं एक नंबर. तुम्ही बघितलंय वासरू कसं आहे काय? बरोबर. त्या वासराचं काय वर्णन करता येईल बैलात आणि त्यात काय साम्य वाटतंय तू? हां तसा बैल आहे. हां सेम बैलावर पाडे आहे. ठीक आहे ठीक आहे. आणखी बैलाचं वर्णन आता तुम्ही आज बैल समोरनं बघितलाय आणि तुम्हाला बैलाबद्दल काय वर्णन करता येते? बैल एक नंबर आहे आणि म्हणजे देखण्याला आपल्या चेहरा गाईसारखा दिसला म्हणून जर म्हटलं पैदास आपण बैलाची करा. बरं, आता पैदाशी तुम्ही यापूर्वी सिमेंट भरत होता का बैल भरत होता काय सांगता येतंय का? हां लहान असल्यामुळे पहिल्यावर 2 येता झाले त्यात. बरं, नाही यापूर्वी तुमच्या घरात गाय होत्या त्यावेळेस सिमेंट भरलं जायचं का बैल भरले जायचे असं? पहिलं बैल भरत होती जेव्हा आजोबाई होते तेव्हा. बरं. पण आता मधल्या काळात जरा सिमेंट आली. म्हणजे गाई नव्हती कारण जसं मला मी आणलेली गाय आहे. हम्म, हम्म. आणि गाय कुठून घेतली? गाय बारामतीतून आणली. ठीक आहे ठीक. म्हणजे आता तुम्हाला गाय भरवण्यासाठी नैसर्गिक रेतनं बरं वाटतंय का कृत्रिम रेतनाचे वासरं चांगले पडतात? काय हेतू नक्की तुमचा काय? आपल्या बैलात भरलेली पैदास म्हणजे चांगली असते. ठीक आहे, चला चला, धन्यवाद दादा. जातीवंत राहते ना. हां, ओके ओके, धन्यवाद.